ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमधलं शेवटचं न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण बघणार आहोत. द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁻24 किलोग्रॅम. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन इज 1.5 × 10⁻11 मीटर्स. मागच्या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स हे किलोमीटरमध्ये दिलेलं होतं, म्हणून आपण ते मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं होतं. आणि इथं अर्थ आणि सन यांच्यामधला संबंध आपल्याला बघायचा आहे. अर्थचं मास दिलं आहे, सन आणि अर्थमधलं डिस्टन्स दिलं आहे. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 × 10⁻22 न्यूटन. दोघांमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण दिलेलं आहे. व्हॉट इज द मास ऑफ द सन? तर सूर्याचं मास काढायचं आहे. या ठिकाणी जीची व्हॅल्यू दिलेली नाही, पुस्तकात दिलेली असेल ही, पण ती पाठ असणं गरजेचं आहे. एखाद्या वेळी कॉन्स्टंटची व्हॅल्यू देणार नाहीत, तुम्ही ही पाठ करणं गरजेचं आहे. बघूयात गिव्हन काय काय दिलं आहे. मास ऑफ अर्थ ME इज इक्वल टू 6 × 10⁻24 किलोग्रॅम. डिस्टन्स D इज इक्वल टू 1.5 × 10⁻11 मीटर्स. F ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे आपण नुसतं इथं नोटेशन्स लिहिलेले आहेत, परंतु तुम्ही वेळ जर असेल तर हे सविस्तर लिहा. मास ऑफ अर्थ, ME, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, स्मॉल d, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सन अँड अर्थ F इज इक्वल टू. असं नुसतं नोटेशन्स लिहायचं टाळलं तर अधिक चांगलं. जेव्हा तुम्हाला वेळ कमी असतो तेव्हा तुम्ही हे करू शकता. आणि जीची व्हॅल्यू दिलेली असली किंवा नसली तरी त्याची गरज आहे, त्यामुळे लिहून ठेवा. काय फाइंड आउट करायचं आहे? मास ऑफ सन. ओके, सोल्युशन. आता आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो वापरायचा आहे. F इज इक्वल टू G(MEMS/d²). दोघांचा मास डिव्हायडेड बाय त्यांच्यातलं जे डिस्टन्स असतं त्याचा स्क्वेअर. बरोबर. आता Fची व्हॅल्यू दिलेली आहे 3.5 × 10⁻22. Gची व्हॅल्यू आहे 6.7 × 10⁻11. मास ऑफ अर्थची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻24 आणि मास ऑफ सन MS डिव्हायडेड बाय 1.5 × 10⁻11 ब्रॅकेट स्क्वेअर. डीची व्हॅल्यू ब्रॅकेट करून स्क्वेअर करायचा बरं का, नाहीतर ब्रॅकेट नाही ना केला तर तुम्ही फक्त ह्याचाच स्क्वेअर करता, ही टर्म तशीच राहते, म्हणून ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. आता हे MS जे आहे ते एका बाजूला घेऊया आणि बाकीचे सगळे दुसऱ्या बाजूला घेऊ. काय काय होईल बघा. हे इथलं डिनॉमिनेटरमधलं या 3.5 × 10⁻22ला मल्टिप्लाय करायला जाईल, म्हणजे या दोघांचा गुणाकार मी लिहिला. आणि हे अंशात आहे ते इकडं छेदात जाईल, ते पण मी इकडं छेदात लिहिलं. आणि हे MS इकडचं जे आहे ते मी फक्त इकडे लिहिलं, बाजूंची आलटापालट करून लिहिली. MS एका बाजूला घेतलं आहे आणि उरलेल्या सगळ्या टर्म्स विरुद्ध क्रिया करून पलीकडं पाठवले आहेत. म्हणजे जे भागतंय ते गुणायला गेलं, जे गुणतंय ते भागायला छेदामध्ये. ओके. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते नीट पहा. पहिली स्टेप काय केली मी, हे 3.5 × 10⁻22 तसंच ठेवलं आहे. हे 1.5 × 10⁻11चा स्क्वेअर केला. हा स्क्वेअर याचा पण करायचा. 15चा वर्ग 225 असतो. पॉईंट नंतर इथं एक घर आहे, म्हणून इथं आपण 2 घरं डबल करायचे असतात वर्ग करताना. 2.25 आलं. इंटू इथं 11×2 = 22, 10चा वर्ग 10चा घातांक 22 आला. छेदामध्ये हे 6.7
आणि 6 या दोघांचा गुणाकार इथं 40.2 एवढा घेतला आहे. बघा तुम्ही, 6 7 42, 42ला 2, हातचे आले 4, 6 6 36, 36 आणि 4 40. ओके, 40.2 इंटू हे 10⁻⁻11 आणि 10⁻24, 24 आणि वजा 11 काय येईल 13, 10⁻13 इज इक्वल टू, आता 3.5 आणि 2.25 यांचा गुणाकार मी इथं करून ठेवला आहे बघा. 2.25 इंटू 3.5 हा जो गुणाकार आहे तो तुम्ही कंप्लीट करा. आणि इथं पॉईंटनंतर 2 घरं, इथं 1 घर, मिळून एकूण 3 घरं सोडून तुम्ही हा प्रॉडक्ट लिहायचा आहे. हे गुणाकार तुम्ही करायचा आहे. मी करून दाखवलं आहे, पण ह्याचं स्पष्टीकरण मी देणार नाही. हे तुम्हालाच आलं पाहिजे. त्यानंतर पहा, इथं या ठिकाणी हा गुणाकार लिहिला, डिवायडेड बाय 40.2 इंटू इथं 22 आणि 22 44 झाले घातांकात, आणि हे 13. इथं मी काय करतो आहे बघा, या स्टेपमध्ये हे पॉईंटनंतर 3 घरं आहेत ना, मग मी हा पॉईंट इकडं उजवीकडं 3 घरं सारतो. उजवीकडे जेव्हा पॉईंट 3 घरं सारतो तेव्हा 10च्या वजा 3रा घातनं गुणावं लागतं. आणि छेदामध्ये 40.2 आहे, मी पॉईंट 1 घर पुढं सारतो म्हणजे 402 लिहितो. 1 घर पॉईंट पुढं सारला म्हणून 10चा वजा 1 घातांक त्यांनी मल्टिप्लाय करतो. ह्या गोष्टी तुम्हाला यापूर्वी सांगितल्या गेलेल्या आहेत. हे बाकी 10चा 44 आणि खाली 10चा 13वा घात तसेच. ठीक आहे. आता पुढं MS इज इक्वल टू, बघा हे 7875 डिवायडेड बाय हे 402, ही क्वांटिटी वेगळी, आणि बाकी 10चा वजा 3रा आणि 10चा 44 यांचं मिळून 10चा 41 घातांक झाला. आणि 10चा वजा 1 आणि 10चा 13वा घात यांचा मिळून 10चा 12वा घात झाला. आणि ह्या दोघांचा मिळून घातांकांची वजाबाकी होते 10⁻29 हे इथं आलं. आता यानं याला भागायचं आहे. मग आता मघाच्या एक्झाम्पलसारखं अंदाजे करायचं का, तर नाही. मघाच्या एक्झाम्पलमध्ये छेदातली संख्या पण मोठी होती. इथं आपण काय करू, 402चा पाढा करणं सोपं आहे. ही काही अवघड संख्या नाही. 400 आणि 2 पाढे सोपे आहेत. त्यामुळे इथं मी प्रत्यक्ष भागाकार केलेला आहे बघा. 7875ला 402नं भागलं, 402 एके 402, हे 787मधून हे वजा झाले 385, वरून घेतले हे 5. आता या संख्येपर्यंत आपल्याला पाढा म्हणायचा आहे. मी 402 10 केलं तर 4020 होतं आहे, म्हणजे 9चा भाग बसणार, कारण ही संख्या 4000पेक्षा लहान आहे. 9चा भाग बसणार. 9नी मी याला गुणलं 402ला, 9 चौक 36 आणि 9 दोन्ही 18, बघा 3618. लगेच आपण संख्या मांडू शकतो आहे. वजाबाकी केली 237 आली. आता पुढं काही संख्या नाही, मग पॉईंट दिला आणि वरून घेतले 0. मग 2370, 4चा पाढा आपण 23पर्यंत म्हणतो, 4 पंचे 20पर्यंत जातो. मग 5चा भाग बसवला आणि 402 पंचे 2010, 5 चौक 20 आणि 5 दोन्ही 10, बघा हे सोपं जातं आहे. वजाबाकी केली 360 उत्तर आलं, वरून घेतले 0. आता 4 9 36, परंतु या 2 पण आहे ना, म्हणजे 3618 आलं असतं उत्तर. हे 3600पेक्षा लहान संख्या पाहिजे म्हणून 8चा भाग बसवला. 8 चौक 32 आणि 8 दोन्ही 16, 3216, वजाबाकी 384. आपण 2 दशांश स्थळापर्यंतच विचार करणार आहोत. तर इकडं उत्तर आलं 19.58 गुणिले 10चा 29वा घात. नेहमी उत्तर हे दशांश स्थळाच्या आधी एकच डिजिट असला पाहिजे, एकच अंक असला पाहिजे, असा एक प्रघात आहे सायन्समध्ये. त्यामुळे आपण काय केलं, पॉईंट 1 घर इकडं सरकवला डावीकडं, 1.958. त्यामुळं आपण इकडं
जो घातांक आहे तो 1नं वाढवला, 10चा घातांक 30 झाला. म्हणून मास ऑफ सन इज ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू, आता ॲप्रॉक्झिमेट का केलं, कारण ह्या 5चं मी 6 केलं पुढं 8 असल्यामुळं. ठीक आहे, हे अंदाजे उत्तर म्हणायचं. 1.96 × 10⁻30 किलोग्रॅम. आन्सर काय, मास ऑफ द सन इज 1.96 × 10⁻30 किलोग्रॅम. ओके.